काय होतं, अलीकडच्या काळामध्ये लहान मुलांमध्ये स्ट्रिंगचा वापर हा मोठ्या प्रमाणावर वाढत चाललेला आहे. आणि मुळात काय होतं की स्ट्रिंग हे जे आहे याच्यावरती लेबलवरती क्लिअर लिहिलेलं आहे की इट इज नॉट सुटेबल फॉर चिल्ड्रन. म्हणजे तुम्ही जर लेबल मोठं करून पाहिलं, छोट्या लेवलवर दिसत नाही, मी ते थोडं झूम इन करून पाहिलं होतं, त्याच्यावरती क्लिअर लिहिलेलं आहे नॉट सुटेबल फॉर चिल्ड्रन. म्हणजे माझं म्हणण्याचं उद्दिष्ट हेच आहे की जर लहान मुलांसाठी हे नाहीच आहे तर लहान मुलांना याची विक्री का केली जाते, तर आपण याच्यावरती विक्रीवरती काहीतरी बंधनं आणली पाहिजे, ह्या मताचा मी आहे. कारण याच्यामध्ये कॅफेन आहे, ट्युरेन आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं 34% साखर आहे. तुम्ही विचार करा, 250 ml स्टिंगमध्ये 34% साखर आहे. किती मोठ्या प्रमाणावरती आपण मुलांना म्हणजे आज साखर देतो आहे. भविष्यामध्ये ह्या मुलांना डायबिटीज झाल्याशिवाय राहणार नाही आणि कॅफेनमुळे त्यांचे हार्टबीट वाढल्यामुळे हार्ट अटॅक किंवा ब्लड प्रेशर झाल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे माझी सरकारला विनंती आहे की जे कोणी लहान मुलांना स्टिंग विक्री करेल अशांवरती तात्काळ कारवाई झाली पाहिजे. जसं तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीवरती सरकारने निर्बंध आणलेले आहेत, त्याच अनुषंगाने स्टिंगच्या विक्रीवरती सुद्धा सरकारने बंधनं आणली पाहिजे. पण स्ट्रिंग नाही, अशा अनेक कंपन्या आहेत जसं की अशा असंख्य कंपन्या आहेत. पण काय होतं, स्टिंग हे स्वस्तात विकले जातं, हे 20-25 रुपयात विकतात, त्यामुळे लहान मुलं स्टिंग पितात. जर उद्या बाकीचेही उत्पादनं स्वस्त झाली तर ते सुद्धा हे होतील. त्यामुळे माझा विषय फक्त एका स्ट्रिंगबद्दलच नाही, तो संपूर्ण एनर्जी ड्रिंक ह्या सेगमेंट विषय आहे. पण आता काही सरकारने सकारात्मक भूमिका घेतली. सरकारने सकारात्मक उत्तर दिलेलं आहे. समाधानकारक जरी नसलं तरी सकारात्मक आहे की शाळेपासून 500 मीटरच्या रेडियसमध्ये स्ट्रिंग विक्रीवरती आता बंधनं आणण्यात आलेली आहेत. पण 500 मीटर लहान मुलगा आहे, तो कुठेही जाऊन घेऊ शकतो. ते पण मुळात काय की सगळ्यात महत्त्वाचं सुरुवात झालेली आहे, ही अतिशय महत्त्वाची आहे. आणि याच्यापेक्षा जागे जास्त अवेअरनेस होणं गरजेचं आहे. जर जनतेमध्ये अवेअरनेस आला तर नक्कीच लहान मुलांना घरचे अवेअर करतील आणि स्ट्रिंग घेणार नाहीत याची खबरदारी घरचे सुद्धा घेतील. पण त्याचबरोबर सरकार, तुम्ही मांडला हा मुद्दा, पण तुम्हाला काय वाटतं म्हणजे कशी, कारण की ॲडव्हर्टाईज येत आहे. मुळात काय आहे की ॲडव्हर्टाईज ही खालनं कंट्रोल होत नाही, केंद्र सरकारनं कंट्रोल होतात. त्यामुळे केंद्र सरकारला सुद्धा मी या संदर्भात लिहिणार आहे. येणाऱ्या काळामध्ये नक्कीच कारवाई होतील. मागे ज्यावेळेस मी पनीर अॅनालॉग चीजचा प्रश्न मांडला होता त्यावेळेस असं वाटलं नव्हतं की इतक्या मोठ्या ॲक्शन्स होतील, पण अलीकडच्या काळामध्ये ते होताना दिसतात आहेत. त्यामुळे थोड्या वेळ लागेल, पण 100% याच्यामध्ये मार्ग आपण काढूया.